सो हाय हॅलो. सो आता एक इम्पॉर्टंट असं मी तुमच्याबरोबर डिस्कशन करणार आहे, तुम्हाला खूप सांगणार आहे. ती ही गोष्ट आहे की आपण व्हिडिओ बनवतो, म्हणजे माझं ब्लॉगिंग चॅनल आहे किंवा मी घरामध्ये काहीतरी नवीन करत असेल किंवा माझ्याकडे मिशोचे पार्सल्स येतात किंवा मी मिशोवरती ॲफिलिएट मार्केटिंग सुद्धा करते. सो त्या रिलेटेड आपण जेव्हा व्हिडिओ बनवत असतो, आपण माझा पंखा इथे समोर बघू शकता. सो ठीक आहे. सो माझा इकडे पंखा चालू आहे. पंखा चालू आहे तर पंख्याचा आवाज हा माझ्या ह्या व्हिडिओमध्ये येतोय, बरोबर आहे. मग हा आवाज आपल्याला जो येतोय ना, करकत करकत करकत, तो जर बंद करायचा असेल किंवा काही प्रकारे त्याला ऑप्शन द्यायचं असेल, तर सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे माझ्याकडे सगळ्यात भारी असं ऑप्शन आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला चांगला ॲप पण इथे मी सांगणार आहे. तो कोणता, चला तर बघूया. हाय हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही सर्वजण? मी पण खूप छान मस्त मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत पुन्हा एकदा नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. व्हिडिओ एकदमच भारी असणार आहे, स्टार्ट टू एंड पर्यंत मिस करू नका. सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला ह्या व्हिडिओच्या मार्फत दिली जाणार आहे. ती काय असणार आहे, कशाची असणार आहे, हे सगळं तुम्हाला ओव्हरऑल ह्याच्यामध्ये मिळणार आहे. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये स्टार्ट टू एंड पर्यंत टिकून घ्यायचं आहे. सगळ्या स्टेप बाय स्टेप तुम्हाला, म्हणजे थंबनेलवरून, टायटलवरून, ह्याच्यावरून कळलंच असेल की आजचा व्हिडिओ हा कशा रिलेटेड असणार आहे. तर आणि आज आहे 10 तारीख आणि 2 दिवसानंतर माझ्या अनुग्रहाचा वाढदिवस सुद्धा असणार आहे. सो त्या रिलेटेड पण आपण काहीतरी सरप्राईज काहीतरी करणार आहोत. सो बघूया काय करता येईल, कसं पद्धतीने करता येईल. सो आणखीन एक गोष्ट म्हणजे मला तुमच्याबरोबर खरंच खूप सांगायला आवडेल की अशी की आपण ज्यावेळेस व्हिडिओ बनवत असतो तर व्हिडिओची क्लॅरिटी छान असावी. व्हिडिओ आपण असं उलटा मोबाईल घेऊन काढायचा आहे, म्हणजे बॅक कॅमेराने आपल्याला व्हिडिओ शूट करायचे आहे. मग तुमचा अँड्रॉइड असू द्या, आयफोन असू, आयफोनची क्लॅरिटी तर आली आहे, पण आपलं अँड्रॉइड असल्या कारणाने कसं बॅक कॅमेरा आणि पकडायला मला आता जमत नाही आहे. सोडा, मी फर्स्ट ना फ्रंटनेच करत होते, बॅकनी होत नाही माझ्याकडून पण. तर त्याची प्रॅक्टिस मी आजपासूनच करणार आहे. सो आणि तिची शाळा पण आज 2ची होती, म्हणजे ही शाळेत गेली आणि मला घ्यायला माझे मिस्टर माझ्या कामामध्ये आले, स्कूलला आले. त्याच्यानंतर मग 5:30ला सुटणार आहे, मला तिला घ्यायला सुद्धा जायचं आहे. त्याच्यामध्ये माझं आलं मिशोचं एक छोटं पार्सल, आणखीन एखादं येणार आहे. मग काय माहिती किती वेळामध्ये येणार आहे ते, ते पण दाखवलं असतं, बट अजून ते आलेलं नाही आहे. आल्यानंतर मी मस्तपैकी खाल्लेले आहे ना, दाखवते. ते खाल्लेले तुम्ही अनार, खाल्लेलं आहे अनार, अनार खाल्ले, अनार. भूक तर अशी लागते विचारून सोन्यासो. मग हे खाऊन झालं, नंतर म्हटलं काहीतरी करता येईल. मग व्हिडिओ 2-3 शूट केले. जे नवीन अकाउंट आहे माझं इन्स्टाला, मी नवीनच क्रिएट केलेलं आहे. सो प्राचीज डेली जर्नी जे आहे त्या अकाउंटचं नाव आहे. त्याला सुद्धा तुम्ही छान प्रकारे हे करा, सपोर्ट करत चला. आणखीन दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला व्हिडिओवरती बोलायचं आहे, बरोबर. तर ह्या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे की व्हिडिओला जेव्हा आपण बोलत असतो, तर माझ्याकडे पण आवाज भरपूर आहे, टीव्ही पण इथे चालू आहे, बॅकग्राऊंड म्युझिक खूप आहे त्याच्यामध्ये येते, त्याच्यामुळे कॉपीराईट सुद्धा येऊ शकतं. तर ह्या सगळ्या करत असताना आता हा मी व्हॉइस माझा जो आहे ओरिजिनल आहे, मी ब्लॉगिंग करते, तर मी बोलते तुमच्याबरोबर. तर तुम्हाला काय करायचं आहे, लिटरली ना तो ॲप तुम्हाला डाउनलोड करायचा आहे. तर कोणता ॲप तुम्हाला सजेशन असणार आहे ते म्हणजे ना, मी VN मधूनच करते. एडिटिंग वगैरे जे काही करायचं असेल ना, मग शॉर्टचे असू दे, लॉंग व्हिडिओचे असू दे किंवा काही असू दे, मला VNचा ॲप ना सगळ्यात बेटर वाटतो. पहिला ना खूप भीती वाटायची, पण जेव्हा आपण ना डेली प्रॅक्टिस करत जातो ना कुठल्याही गोष्टीची, तर त्यावेळेस ना आपल्याला एक ना त्याची ही लागून जाते आणि आपण त्याच्यामध्ये ना माहीर होऊन जातो. तसं माझं पण झालंय. VNचा ॲप मला खरंच खूप भारी वाटतो. पहिला इनशॉर्टमध्ये वाटायचा, पण त्यानंतर ना जेवढे जेवढे व्हिडिओ व्हायचे ना, मग त्यासाठी मग परत अनइन्स्टॉल करावा लागायचा, मग परत इन्स्टॉल करायचा. खूप मोठा क्रायटेरिया त्याच्यामध्ये होता. सो मग VN नावाला बरा पडायला लागला, म्हणजे त्याच्यामध्ये सगळे फंक्शन्स तुम्हाला ना इझिली समजून जाऊ शकतं तुम्ही की कशा पद्धतीने कसं करता येईल ते. त्याच्यामुळे VN सगळ्यात बेस्ट आहे. फ्री ॲप आहे, म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला पैसे द्यावे लागणार नाही. पण तुम्हाला अजून हायर क्वालिटीचे जर व्हिडिओ हे करायचे असतील तर तुम्हाला त्याचे पैसे चार्जेस करावे लागतात. सो माझे व्हिडिओ जे आहेत एडिटिंगवाले ते मी त्यातूनच करते, फ्री ऑफ कॉस्टमध्ये मिळतात मला ते. आणखीन दुसरी गोष्ट म्हणजे आता ते झालं, आता तिला आणायला तर जायचं आहे मला.
तर VNचा ॲप घ्यायचा आहे तुम्हाला आणि आवाज तुमचा जर हे करायचा असेल तर मी ना व्हिडिओच्या एंडिंगला जी पूर्ण स्टेप बाय स्टेप ना पूर्ण ते व्हिडिओ दाखवणार आहे मी. त्याच्यामधून तुम्हाला समजून जाईल की एक्झॅक्टली आपल्याला काय करायचं आहे. आणि सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे, म्हणजे तुम्हाला आवाज येणार नाही. तुम्ही फक्त जे काय बोलताय ना त्याचा व्हॉल्यूम तुमचा फक्त मोठा पाहिजे. माझ्याकडे ते माईकचं पण आहे, पण माईक माझ्याकडून चालू नाही झालाय. तुम्हाला जाऊन ना हे करायचं आहे. मी अजून घेतल्यापासून माईकचा ना हे वापरच नाही केला. तो ऑप्शन ना चालूच होत नाही ऍक्च्युली. त्याचं ते म्हणतात ना ब्लूटूथचं नाव काय तेच आम्हाला मिळत नाही. त्याच्यामुळे ते राहून गेले. नाहीतर माईक आता पण मी असं घेऊन बोलले असते, हॅलो गाईज असं तसं. तो पण नाही होते, त्याच्यासाठी ते एक काम करायचं आहे. रिंग लाईटचा पण चांगला उपयोग होतो माझ्याकडून. ते असे सगळे टूल्स असतील आपल्याकडे तर आपल्याला पण थोडा कॉन्फिडन्स वाटतो. आणि म्हणतात ना आपण जर फॉर एक्झाम्पल सांगते तुम्हाला, आपण काहीतरी काम करायला गेलो किंवा ड्रॉइंग काढायचं, आपलं कॉम्पिटिशन आहे आपली ड्रॉइंगची आणि ते आपल्याला काढायला जायची, तर करायचं काय, आपण त्याला लागणारं साहित्य काहीच घेऊन गेलो नाही तर ते सगळ्या गोष्टी होणार आहेत का? नाही. तर एक्झॅक्टली तसंच आहे आपल्याकडे पण. तर आपल्याला सगळे टूल्स वगैरे घेऊन जावे लागतात. तसंच आपल्याला पण व्हिडिओ करायचे असेल तर एखादा छानसा मोबाईल पाहिजे. भले आयफोन नसला तरी अँड्रॉइडचा क्लॅरिटी चांगली असावी त्या मोबाईलला. व्हिडिओज ॲटलिस्ट फोटोज वगैरे छान यावेत, तर ह्याचं हे असावं. तशाच पद्धतीने आपल्याला मोबाईल घेतला तर हे छोटे मोठे टूल्स जे आहेत ते लागणारच आहेत. आणि लवकरात लवकर आपले 15K यूट्यूबची फॅमिली पण कम्प्लीट होणार आहे. सो खरंच खूप खूप आभार तुमच्या सर्वांचे. इतका छान रिस्पॉन्स मला तुम्ही देत आहे आणि चांगल्या पद्धतीने आपण हे करतोय. सो ते पण होते. आणि रात्रीची लाईव्ह सुद्धा मी 10 वाजता चालू करणार आहे. 10 ते 11 पर्यंत 1 तासाचा लाईव्ह असणार आहे. सो डेली तुम्ही येत जा तिकडे आणि आपण काहीतरी डिस्कशन करूया ह्या रिलेटेड कसं करता येईल. पण ऍक्च्युली ना मला आणखीन एक मोबाईल लागणार आहे. एकामधून मी दाखवू शकते तुम्हाला लाईव्हच्या माध्यमातून, पण सध्या तरी हा माझ्याकडे एकच फोन आहे. तो पण मी ही जी नवीन ना नवीनच लागले होते ना कामाला, हे वाला जॉब मला 5 वर्ष झाली आता, तर तेव्हा लागले होते. त्याचा पहिल्याच प्रीमियम पासून मी हा मोबाईलचा हप्ता घेतला होता. 10 महिन्यामध्ये माझा हा फोन माझा स्वतःचा झाला होता. म्हणजे जी काही गोष्टी मी केलेल्या आहेत, म्हणजे लहानपणापासून मी कोणावरती डिपेंड असं राहिलेली नाही. अवलंबून राहणं हा माझा स्वभावच नाहीये. जी काही गोष्ट करायची असेल ती स्वतःच्या स्वखर्चाने स्वतःच्या बळावरती करणं हे मला खरंच खूप आवडतं आणि तेच मी आतापर्यंत करत आहे. आणि त्याच्यामुळे मे बी मी सक्सेस आहे आणि नेहमी मोटिवेटेड राहते. मोटिवेशन असतं की डिमोटिव्ह होतं असं कधी कधी, पण ते जास्त मी घेत नाही. आणि हा सगळे श्रेय जातं माझ्या नवरोबाला, कारण की त्यांच्याकडूनच शिकले मी या गोष्टी की जास्त लोड नाही घ्यायचा आहे. सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात. आपण फक्त कॉन्सन्ट्रेट ठेवायचा, आपला फोकस करायचा आहे. आपल्याकडे 4 लोक काय म्हणतील किंवा काय गेली ते 4 लोक उडत, मला काय घेणं देणं नाही त्या 4 लोकांशी. हा विचार करूनच मी आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न माझा हा चालू आहे आणि छान पद्धतीने करते. जर मी करू शकते, थोडी भीती वाटते किंवा आपलं काही चुकतंय का. माझा व्हॉइस मला ना खरंच पहिलं स्टार्टिंगला ना आवडायचंच नाही, अजिबात आवडायचं नाही. मला खरंच खूप हे वाटायचं. मी जेव्हा रेकॉर्डिंग करायचे आणि स्वतःच ऐकायचे ना माझा आवाज, त्यावेळेस असं वाटायचं बापरे हे काय आहे, कसं वाटतं हे, पुन्हा डिलीट करायची. म्हणजे जेव्हा आपण स्वतःवरती कॉन्फिडन्सली काम करू शकत नाही तर लोकांना आपलं जे काम करतोय ते कसं माहिती पडणार की काय होतंय ते. म्हणून आपण जे काय करतोय हे आपल्यासाठी न करता आपला कॉन्फिडन्स लेवल वाढवण्यासाठी आपण थोडेफार व्हिडिओ करणं, व्हॉइस हे करणं. आणि ज्यावेळेस आपण अपलोड करतो त्यावेळेस, आणि आपलीच लोक आपल्याला काय सपोर्ट करत नाहीत. आपली रील जरी फीडवरती त्यांच्या आली तरी ते स्क्रोलिंग करतात, बघत नाही. कारण की पर्सनली मी माझा स्वतःचा एक्सपिरियन्स इथे सांगते तुम्हाला की भरपूर वेळा म्हणायला गेलं तर माझ्या मिस्टरांचं पण आली रील ना फक्त लाईक करतात, सोडून देतात, पूर्ण वॉच करत नाहीत, काय नाही. कारण की त्यांना रोजचा ऐकून ऐकून माझा आवाज कंटाळा आलेला असतो. त्याच्यामुळे आपल्याला न ऐकणारी लोक, म्हणजे ज्यांना माहीतच नाहीये आपण कोण आहोत, तर अशी लोकच आपल्याला जास्त फॉलो करतात, आपल्याला ऐकतात, आपलं ऐकून घेतात आपण काय बोलतोय ते. तर अशा लोकांना जास्त हे असतं. घरातली तर आपल्याला करत नाही किंवा त्यांना आपण काय करतोय ह्याच्याकडे काही एक देणं घेणं पडलेलं नसतं. त्यांना दुसऱ्यांचं व्हिडिओ बघणं, त्यांचं ऐकणं, ते करणं फार आवडतं. पण ज्यावेळेस आपण सक्सेसच्या पायरीकडे पोहोचतो ना, आणि ती म्हणतात ना आपण सक्सेस तिथपर्यंत त्या टोकापर्यंत पोहोचतो आणि आपल्याला देखील सक्सेस मिळतं, आपल्या पण 4 याच्यामध्ये नाव होतं. आणि एक्झॅक्टली त्यानंतरच लोक आपल्या घरातले आपल्याला किंमत देतात, आपल्याला ऐकून घेतात आणि आपला
रिस्पेक्ट करतात, आपला डिसरिस्पेक्ट करत नाही. त्याच्यामुळे आपली इमेज ही आपणच तयार करायची. आणि युट्यूब हा चांगला प्लॅटफॉर्म आहे मित्र, म्हणून घरी बसल्या आपण सगळ्या गोष्टी करू शकतो. सो मी जर करू शकते तर ऑब्व्हियसली तुम्ही घरी ज्या आहेत त्या तर बसून करू शकतात. कारण की कामातून येऊन घर सांभाळणं, मुलं सांभाळणं, त्यात माझी ही सेकंड प्रेग्नन्सी आहे जे 5 मंथची आहे, तरी देखील सगळं कॅरी करत असते. सगळं पाठी सोडून दुखणं खुपणं हे येतच राहतं. कारण की हे दुखण्यामध्ये जर आपण तिथे अडकून राहिलं तर सगळं ह्याची वाट लागून जाते. आणि आपलं शरीर असं असतं ना, हे आपल्या माइंडचं ऐकत असतं. आपण जर मनामध्ये ठरवलं की नाही माझं खूप दुखतंय, मला खूप त्रास होते, नाही, ज्यावेळेस आपण दुखत असताना देखील त्याच्यावरती ना मात करतो आणि बोलतो की नाही, मी चांगली आहे, मी व्यवस्थित आहे, मी छान पद्धतीने करणार आहे. सो गाईज तेव्हाच आपल्याला हे होतं. पण तेव्हाच गाईड ना करू शकतो, सगळ्या गोष्टी पार पाडू शकतात आपल्या ह्याच्याने. आणि आपण तशाच पद्धतीने करायचं आहे. आपल्याला जीवनामध्ये जर सक्सेस व्हायचं असेल तर त्याची सुरुवात ही आपल्याला फेल्युअर पासूनच करायची असते. लगेचच सगळ्यांना आपल्याला हे मिळेल अशातली गोष्ट नाहीये. त्याच्या तिकडे बघू शकता आपण जायचं आहे ह्याच्यामध्ये VNच्या ॲप्लिकेशनमध्ये गेलो आपण. तिथे गेल्यानंतर प्लसचं आयकन आहे, तिथे प्रेस करायचं आहे आपल्याला. तिथे प्रेस केल्यानंतर आपल्याला हा न्यू व्हिडिओमध्ये जायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला एखादा छोटासा क्लिप मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, दाखवणार आहे म्हणून घेते. व्हिडिओमध्ये जायचं 16 सेकंदाचा मी तो व्हिडिओ घेतलेला आहे आणि तो इथे लावलेला आहे. इथे बघू शकता तुम्ही माझा रन करताना आवाज पहिलाचा आणि नंतरचा कसा आणि कशा पद्धतीने येतो आणि त्यानंतर त्याची ही क्लॅरिटी कशी येते. सो तुम्हाला प्रॅक्टिकली करायचं आहे हे मी तुम्हाला दाखवून देते की कशा पद्धतीने करता येईल. इथे खाली ना ऑप्शन दिसत आहेत का स्क्रीनवरती, इकडे ना तुम्हाला ऑप्शन दिसतील. पुन्हा इथे बघू शकता खाली ना डिनॉईज म्हणून इथे एक ऑप्शन आहे बघा. सो डिनॉईजवरती जायचं आहे तुम्हाला. दिसलं तुम्हाला तर इकडे जायचं आहे, डिनॉईजवरती क्लिक करायचं आहे आणि ना ते क्लिप आहे ना जे ते ऑन करायचं आहे. ऑफ असेल तर ऑन केल्यानंतर तुमचा हा आवाज जो आहे ना तो पूर्ण निघून जातो बॅकग्राऊंड म्युझिकचा. आणि त्यानंतर तुमच्या व्हिडिओला आवाज जो आहे जो कमी प्रमाणात असेल तो वाढवून घ्यायचा आणि त्यानंतर तुम्ही सेव्ह करायचा आहे. तर अशा पद्धतीने आपला हा व्हिडिओ ना सेव्ह होतो आणि त्यानंतर आपल्याला इथे वरती दिसतो आणि तिथे डन करायचं आहे. सो फायनली तुमचा हा व्हिडिओ बनवून रेडी आहे. थँक्यू.